मुंबईतल्या वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्व दिशेला उभ्या असलेल्या अनधिकृत झोपड्यांवर पश्चिम रेल्वेनं कारवाई सुरू केली आहे। शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात कालपासून या अनधिकृत झोपड्या हटवल्या जात आहेत। मात्र आज कारवाईच्या दुसऱ्या दिवशी काही जणांनी या कारवाईमध्ये व्यत्यय आणला आणि पोलिसांवर दगडफेक केली। वांद्र्यामध्ये नेमकं काय घडलं बघूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। वांद्रेतील अतिक्रमणावर बुलडोझर, कारवाई दरम्यान पोलिसांवर दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेक करणाऱ्यांना वाचवण्यासाठी महिलांची ढाल, दगडफेक करणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातल्या अनधिकृत झोपड्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला। गरीबनगर परिसरामध्ये कारवाई करत असताना या झोपड्यांमधले नागरिक हे रस्त्यावर उतरले होते। ते कुठेतरी घोषणाबाजी करत होते, तर दुसऱ्या बाजूला काही तरुण व्यक्तींकडून दगडफेक देखील करण्यात आली। महिलांना पुढे करत जेसीबी समोर थांबून कुठेतरी घोषणाबाजी देत प्रशासनाच्या मध्ये अडथळा आणण्याचं देखील काम यांच्याकडून करण्यात आलं होतं। या सगळ्यांचं नेमकं काय म्हणणं होतं तेही ऐका। कलेक्टर का हमारा 2002 में सर्वे हुआ है, उसकी हमारे पास डॉक्यूमेंट स्लिप पड़ी है और यादी के अंदर 2002 में हमारा सबका नाम है। ये अवैध बस्ती होती तो एक गवर्नमेंट फिर अवैध बस्ती के ऊपर ये सारे डॉक्यूमेंट सरकारी क्यों बनाती है? तो हमारे डॉक्यूमेंट चेक नहीं हुए और जो डॉक्यूमेंट चेक बिल्कुल नहीं किया गया है। हमारे डिमोलेशन से पहले जो है सर्वे भी नहीं किया गया है और ये अचानक आकर 19 तारीख हाई कोर्ट का ऑर्डर लेके ये बस्ती को डिमोलेशन कर दिया गया है। कितना साल हुआ आपको? अब मेरे को 50 साल हो रहे। मेरे आदमी है, हमारा मेरे जवान बेटे, मेरे अब 2 बेटे और मैं है। देखो मैं कहाँ जाऊँ ये उम्र में, क्या कर सकती, धूप में बैठे बताओ। मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून घटनास्थळी मुंबई पोलिसांचा, रेल्वे सुरक्षा दलाचा आणि जीआरपीचा फौजफाटा तैनात होता। त्यामुळे कारवाईत अडथळा आणणाऱ्यांना आणि दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिला। 2017 पासूनच हे प्रकरण न्यायालयाच्या कचाट्यामध्ये अडकलं होतं, पण 29 एप्रिल 2026 रोजी कुठेतरी यावरती न्यायालयाने निकाल दिला आणि सांगितलं की असंवेदनशील जागेवरती जर असं बांधकाम असेल, ते पण रेल्वेच्या जागेवरती, तर कुठेतरी हातोडा चालवा म्हणजेच कारवाई करा आणि त्याच आदेशाचं पालन करत ही कारवाई यावेळीच करण्यात आली आहे। कारवाई वेळी वातावरण तणावपूर्ण झालं होतं। यावेळी कारवाईला विरोध करणाऱ्यांकडून दगडफेकही झाली, ज्यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले। समोरून अचानक पथराव सुरू झाला अतिक्रमणच्या जागी। मी बंदोबस्तला असताना 3 साईडनं दगड येत होते। दगड आल्यानंतर पहिला माझ्या दगड लागला तोंडावरती, सेकंड 2 दगड इथे लागले, तिसरा दगड मला इथं लागला आणि मी डिफेन्स करत पाठीमागं आलो परत। पण अशा परिस्थितीतही पोलिसांनी आणि इतर सुरक्षा दलांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळत आंदोलकांना नियंत्रित ठेवलं। लीगल हो इलीगल हो, प्रोसेस जो भी हो फॉलो होनी चाहिए और वही बात प्रोसेस की बात हो उसी को फॉलो होना चाहिए। फिर उसमें ना जाति देखना चाहिए, ना धर्म देखना चाहिए, ना भाषा देखनी चाहिए। जो भी लीगल हो उसके हिसाब से तो जाना ही चाहिए। लेकिन वहां कोई झगड़े दंगे फसाद करने के लिए जा रहे क्या, पुलिस के साथ जा रहे क्या, पुलिस के खिलाफ जा रहे क्या, ये दोनों तरफ से देखना जरूरी है। और सिर्फ एक इलाके की मैं बात नहीं कर रहा हूँ, पूरे देश की बात कर रहा हूँ। बांद्रा हे काय बांगलादेशच्या बॉर्डरवर आहे। जर हे बांगलादेशी होते तर 12 वर्ष या देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे। हे लोक बँड्रामध्ये आले कसे हे कोण तपासणार? जर हे वांद्र्यातले मतदार आहेत तर यांना वोटर आयडी कशी मिळाली याची चौकशी तुम्ही करणार का? यांना वोटर आयडी ज्यांनी मिळवून दिले त्या अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करणार का? ज्यांनी यांना आधार कार्ड मिळवून दिले त्यावर तुम्ही कारवाई करणार का? या सगळ्यांकडे राशन कार्ड आहेत, ज्यांना त्यांना राशन कार्ड मिळवून दिले त्यावर तुम्ही कारवाई करणार का?
करायचं काही नाही. प्रत्येक गोष्टीत हिंदू मुस्लिम अतिशय म्हणजे चिखल असलेला तो सगळा परिसर होता. तिथे काहीच नव्हतं. त्यांनी त्या स्थितीमध्ये त्या घाणीमध्ये ते लोक राहून कसं तरी त्यांचा गुजारा ते करतायत. आणि 30 वर्ष ती सोसायटी आहे, म्हणजे ती झोपडपट्टी आहे. आता एका बाजूला मुख्यमंत्री असं म्हणतात की सगळ्यांना आम्ही 5 वर्षात घरं देणार आहोत. प्रधानमंत्री रोजच म्हणतात सबको घर मिलेंगे. आणि अशा ज्यांची घरं अशी आहेत तिथे छोटा मोठा काहीतरी धंदा करतात ते आणि कसं तरी चालवतात. त्यांना साध्या नोटिसीससुद्धा दिलेल्या नाहीत. वांद्र्यातली ही कारवाई ज्यांच्याकडे कोणतेही वैध पुरावे नाहीत अशा अपात्र आणि अनधिकृत झोपड्यांवरच करण्यात आली आहे. वांद्रे रेल्वे स्थानकाजवळची ही जागा रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या जागेचा वापर वांद्रे टर्मिनसचा विस्तार करण्यासाठी, सांताक्रूज ते मुंबई सेंट्रल दरम्यानच्या मार्गिका पूर्ण करण्यासाठी आणि इतर अनेक कामांसाठी करता येईल. त्यामुळे या कारवाईवरून केवळ राजकारण न होता वस्तुस्थिती समजून मुंबईतील अशा सगळ्याच अनधिकृत बांधकामांवर कारवाई व्हावी हीच अपेक्षा. ईशान देशमुख आणि अक्षय भाटकरसह सूरज सावंत, ABP माझा, मुंबई.